आज दालचा राईस बनवतेय। दालचा राईस हा खरं तर वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो। व्हेज दालचा राईस आपण बनवायला सुरुवात करतोय। दालचा बनवण्यासाठी इथे 1 वाटी तूर डाळ घेतली, थोडी मसूर डाळ, थोडी मूग डाळ धुवून आपण स्वच्छ घेतोय। कांदा मोठ्या फोडी करून घेतल्यात, टोमॅटो घेतलाय, दुधी भोपळा साला काढून फोडी करून घेतल्यात, पालक थोडासा वापरलाय, कोथिंबीर घातली, 2 मिरच्या उभ्या चिरून घालायच्यात, लसूण 4 पाकळ्या, पाणी घ्यायचं, त्यानंतर हळद, हिंग आणि तेल मस्त अशा मध्यम आचेवरती आपल्याला या कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात। डाळ शिजेपर्यंत कांदा, टोमॅटो, कोथिंबीर या गोष्टी चिरून घेतल्या। दालचा राईस हा बनवायला अतिशय सोपा आहे आणि अतिशय फटकन बनतो आणि बऱ्याच भाज्या यामध्ये आपण वापरू शकतो। आपण व्हेज दालचा बनवतोय, पण चिकन घालून नॉनव्हेज दालचा पण बनवला जातो, अतिशय जबरा लागतो बरं का। चला फोडणी देऊया। मोठा कुकर वापरते, तेल तापलं की जिरा, मोहरी, हिंगची फोडणी देते, कढीपत्ता, लाल सुक्या मिरच्या वापरल्यात, आलं लसूणची ताजी पेस्ट बनवायची, मस्त लागते। उभा कांदा चिरून घेतलाय, तो मस्त परतून घ्यायचा आहे। त्यानंतर खडे मसाले आपल्याकडे जे अवेलेबल आहेत ते घालायचे, तमालपत्र, वेलची, दालचिनी, लवंग या सगळ्या गोष्टी वापरल्यात। त्यानंतर उभा टोमॅटो जो आहे तो पण मी इथे वापरते आणि छान सगळं परतून घेते। आता मी पुण्यात आहे तर इथे मस्त लकीचा दालचा मसाला जो आहे तो मिळालाय मला। दालचा मसाला नसेल तर गरम मसाल्याचा वापर केला जातो, तर बाकीचे मसाले सेमच, म्हणजे लाल तिखट घालते, हळद घालते, धने जिरे पूड वापरते आणि इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, कसुरी मेथीचाही तुम्ही वापर करायचा आहे। मीठ घातलंय चवीनुसार, सगळं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेतले। डाळ जी आहे शिजलेली ती आपण काढून घेऊया। कमी साहित्यामध्ये झटपट कृती आणि अप्रतिम चव अशी मस्त रेसिपी आहे। यामध्ये भाज्यांचा वापर केला जातो, त्यामुळे ती हेल्दी आहे। इथे चांगली उकळी आणायची आणि यामध्ये आपण चिंचेचं थोडंसं पाणी पण घालतोय, बारीक चिरलेली कोथिंबीर पण वापरतोय, अतिशय मस्त लागतं। गरमी खूप असल्यामुळे खूप काही खायची इच्छा नसते किंवा बनवायची पण इच्छा नसते, तर दालचा राईस हा जबरदस्त ऑप्शन आहे। मस्त जिरा राईस मोकळा बनवायचा आणि छान इथे डाळ जी आहे तुम्ही बघताय जास्त पातळ करायची नाही। हा दालचा राईस नक्की ट्राय करा आणि भरपूर कमेंट्स द्या, आवडले असेल कळवा। धन्यवाद।